मी एक टीचर आहे आणि ऊन असो किंवा पाऊस असो किंवा स्नो असो, एका टीचरला स्कूलला जावं लागतं. तर हे मी आहे स्कूलला जाताना. तर काय नाही, मी सकाळी लवकर उठले, खिडकीच्या बाहेर बघितलं तर स्नो पडत होता. छान वाटत होतं, पण थंडी पण भरपूर आहे इकडे. काय नाही, मग मी मुलांचा टिफिन पॅक केला आणि दरवाजा ओपन केला तर स्नो भरपूर स्टार्ट झाला होता. छान वाटत होतं, खूप सुंदर वाटतं, पण खरं सांगते खूप थंडी असते आणि असं वाटतं की जस्ट बेडमधून बाहेर पण नाही निघायला पाहिजे. मग काय, मी तयार झाले आणि मी स्कूलला जायला निघाले. आणि तुम्ही बघू शकता सगळीकडे भरपूर भरपूर स्नो आहे. इतकी भीती वाटते चालताना, असं वाटतं आत्ता पडते की काय. आणि हे बूट्स आहेत, तर ह्या बूट्सला छान ग्रिप आहे म्हणून मी हे घालून जाते स्कूलला. तर आम्ही चौघंजणं संगतीच निघालो होतो. माझे हस्बंड माझ्या मुलीला तिच्या स्कूलमध्ये ड्रॉप करणार होते आणि माझा मुलगा माझ्या स्कूलमध्ये आहेच, तो माझ्याबरोबरच येणार. आणि इथे बघा, तुम्ही माझ्या मागे बघू शकता किती किती स्नो आहे. दिसायला एकदम छान वाटतं, पण खरं सांगते चालताना इतकी भीती वाटते काय सांगू. मग काय, मी आणि माझा मुलगा छान हळूहळू चालत चाललो होतो आणि तो मला बोलत होता की मम्मा, जर इतका स्नो आहे तर स्कूलनी सुट्टी का नाही दिली. पण त्याला काय सांगू, जर स्कूलनी सुट्टी दिली तर मग पेरेंट्सला पण सुट्टी घ्यावी लागते अँड द सायकल गोज ऑन अँड ऑन अँड ऑन. तर त्याच्यासाठी एक फन मोमेंट होता. तो माझ्यासंगती चालला होता. मी त्याला सांगत होती प्लीज बी केअरफुल. तर कशी तरी मी हळूहळू आम्ही चालत होतो. आणि इथे बघा, हा स्नो हा लिटरली कडक आईसारखा होतो आणि ह्याच्यावरनं स्लिप होण्याचे खूप खूप चान्सेस आहे. हे आहे माझ्या स्कूलचं प्लेग्राऊंड. तुम्ही बघू शकता किती आईज आहे. पण तरी या स्कूलनी काही सुट्टी दिली नाही आहे. आय वॉज एक्सपेक्टिंग अ हॉलिडे टुडे. मी कशी तरी हळूहळू सावकाश मी आणि माझा मुलगा स्कूलला पोचल्यावर आज मला माहितीच होतं की आज आम्ही मुलांना बाहेर नाही काढणार. तर मुलं आतच होते, पण छान दिवस गेला. खिडकी दरवाजे सगळे बंद होते म्हणून छान वॉर्म होतं. आणि हे बघा, हा स्नो मेल्ट व्हायला लागला की कसा घाण दिसतो. पडताना खूप सुंदर दिसतो, पण जसा मेल्ट होतो तसा ॲक्च्युली खूप घाण दिसायला लागतं. मग काय, 3:45ला स्कूल सुटली. मी सगळं माझं वाइंड अप केलं, माझं उद्याचा क्लास सेट केला आणि मी घरी निघाले. घरी निघताना थोडाफार पाऊस होता, पण इतकी थंडी नव्हती. पण नेक्स्ट वॉर्निंग अशी होती की रात्री 10, 11, 12 वाजता भरपूर स्नोफॉल आहे. तर मी हेच एक्सपेक्ट करते की उद्या पण सुट्टी भेटायला पाहिजे स्कूलला. बट आय डोंट थिंक दॅट्स गोना हॅपन. टेक केअर अँड बाय.